नमस्कार. बरेच दिवसांनी आज मी व्हिडिओ टाकते आहे. आज आपल्याला ना दह्याची कढी बनवायची आहे. त्याच्यासाठी ना आपल्याला हे दही लागणार आहे. ते अर्धा लिटर घेतलेले आहे. त्यानंतर हे 1 इंच आल्याचा तुकडा आहे, 2 मिरच्या, कढीपत्ता, लसूण 2, त्याच्या म्हणजे पाकळ्या 2 लसणाच्या, त्याचा ठेचा करून घेतलेला आहे. हे जिरं आणि राई, त्यानंतर ही बारीक कापलेली कोथिंबीर, थोडीशी 1 चमचाभर साखर, थोडंसं बेसन लागणार आहे आपल्याला, ह्यातलं पण अर्धा आपल्याला ठेवून द्यायचं आहे, आणि चवीप्रमाणे मीठ. एवढं साहित्य लागणार आहे. त्याच्यासाठी चला आपण बनवायला सुरुवात करूया. आपल्याला काय सर्वप्रथम करायचं माहिती आहे का, हे जे बेसन घेतलेलं आहे ना आपण, त्यातला अर्ध घालून घेऊया आणि हे ना चांगल्याप्रमाणे फेटून घ्यायचं आहे. पहा आपलं दही चांगलं फेटून घेतलेलं आहे. बेसन एकदम थोडं घालायचं आहे, नाहीतर म्हणा त्याचं आपलं पिठलंच तयार होईल. आता बघा थोडंसं पाणी घातलं आहे मी त्याच्यामध्ये. परत ते मिक्स करून घ्या. तर आपण इकडे ना कढई ठेवलेली, त्याच्यामध्ये थोडं तेल घातलेलं आहे. त्याच्यामध्ये आपल्याला आधी जिरं आणि राई घालून घ्यायची. त्यानंतर जो आपण ठेचा बनवलेला ना तो घालायचा. नंतर अर्धी कोथिंबीर जी कापून ठेवली होती ना त्यातली अर्धी घ्या, ती पण तेलामध्ये खरपूस भाजून घ्या. सॉरी, हळद दाखवली नव्हती मी, त्याच्यामध्ये हळद घालून घ्या. ते खरपूस झालं ना भाजून की मग आपलं जे दही फेटून घेतलं होतं आणि बेसन ते होता त्याच्यावर, आणि ते ना सतत ढवळत राहा, नाहीतर मग ते ना कढी पूर्ण दही फाटून जाईल. ते म्हणून ते ढवळत राहा, अगदी उकळ येईपर्यंत ढवळा. बघा आपल्या कढीला चांगली उकळ आलेली आहे, आणि जर घट्ट असेल तर थोडं पाणी घाला. आता काय करायचं आपल्याला माहिती आहे का, जी साखर आपण घेतली होती ना ती घालून घ्या. त्यानंतर चवीनुसार, उकळ आली ना का गॅस कमी करा आणि मग मीठ घाला. चवीनुसार घाला मीठ. थोडी जरा गरम होऊ द्यात आणि मग गॅस बंद. पहा मस्त आपली टेस्टी अशी दह्याची कढी रेडी आहे. आणि जर तुम्हाला माझी ही रेसिपी आवडली असेल ना तर नक्की लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका.